बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लोकशाही मराठीच्या दणक्याची। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगारांची लूट करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी एका एजंटला अटक करण्यात आली असून एक एजंट अद्यापही फरार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एजंटकडून बांधकाम कामगारांची लूट सुरू होती। बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्याच्या लाभासाठी एजंट 1200 ते 1500 रुपये मागून लूट करत होते। कामगारांसाठीच्या सरकारी योजनेवर एजंटचा डल्ला मारल्याची बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती। लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर दलालांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका एजंटला अटक देखील करण्यात आली आहे।